अर्पी तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पी तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे, हृदयी मला तुझ्या रे, हृदयी मला तुझ्या रे. अर्पी तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तई कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 11 व वचन 26 मध्ये आम्ही असे वाचतो, खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य वाटले. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या देहावस्थेच्या दिवसात अनेक शहर, नगर, गावामध्ये फिरत असताना लोकांचे मन वळवून पापापासून क्षमा व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगत होते. आज पण आम्ही प्रति दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकतो. त्या दिवसात आणि आज पण लोकांजवळ हर एक ती संधी आहे की ते आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करावे आणि त्याला आपला तारणकर्ता आणि प्रभू म्हणून स्वीकार करावा. कारण त्याने आमच्यावर इतके प्रेम केले की स्वतःला आमच्या उद्धारासाठी वधस्तंभावर अर्पण केले आणि मेलेल्यातून तिसरे दिवशी उठला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नरकामध्ये नाश होऊ नये, तर त्याला पापक्षमा मिळून स्वर्गामध्ये सर्व काळासाठी प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहावे. परंतु लोक जाणून बुजून त्याला ग्रहण करीत नाहीत आणि देवाच्या प्रकाशाचा नकार करतात. जेव्हा बुद्धिमान आणि समजदार विश्वास ठेवीत नाही, तेव्हा देवाची योजना अयशस्वी होत नाही, परंतु मनाच्या सरळ साध्या लोकांवर आपला प्रकाश प्रगट होतो. ते देवाची बुद्धी आणि ज्ञानाचा खजाना प्रभू येशू ख्रिस्त त्याला मिळवतात आणि देव त्या बुद्धिमानांना न्यायाच्या दिवशी मूर्ख ठरविल, जे सर्व काळासाठी आपणासाठी नरक हे ठिकाण मिळवतील. आज देवाला हेच बरे वाटले की जो नम्र आणि दीन हृदयाने आपल्या पापापासून वळून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करो व तारण मिळवो. आपण पण असेच करावे. देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे.